रद्द केला नसता तर मोर्चामध्ये भाजप, शिंदे आणि अजित पवार यांच्या गटामधले नेते सुद्धा सहभागी होणार होते असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मातृभाषेचं प्रेम हे पक्षापलीकडचं असायला हवं असंही उद्धव ठाकरे म्हणाले। मराठी द्रोहींचा फणा आम्ही दाबला अशा शब्दामध्ये त्यांनी टीका सुद्धा केली। दोन मराठी माणसं एकत्र येऊ नयेत म्हणून जी.आर. रद्द केल्याचा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केलाय। ही कमळी नेमकी कोणत्या भाषेमधून शिकली? मार्क पडले 100, कमळी आमची एक नंबर असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला। मोबाईल गेला खाली। काल संपूर्ण महाराष्ट्राच्या गावागावात आणि कानाकोपऱ्यात जय महाराष्ट्राचा नारा परत एकदा बुलंद झाला। ज्या ज्या राजकीय पक्षांनी, ज्या ज्या मराठी भाषिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देत आहे। तर मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच, पण त्यांनी रद्द केला नसता तर 5 तारखेच्या मोर्चात भाजपामधले, एसएनसी गटातले, अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारही आहेत। त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे। 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा इथे 1-2 दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल, त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही। मला आता उत्सुकता आहे कारण आज सगळ्यांच्या घरी पेपर आलेत ना, या मराठी पेपर आलेत ना। मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतनं शिकली, कारण मार्क मिळाले 100 पैकी 100, कमळी आमची एक नंबर। आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली, त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का, तिने 100 मार्क कसे मिळवले, का त्या 100 मार्कात सुद्धा ईव्हीएम तिने वापरलं होतं का, तर ती मला उत्सुकता आहे। त्याच्यामुळे कमळी आमची एक नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला आता बघायचंय।